झी 24 तास एक पाऊल पुढे। भ्रष्टाचार, महंगाई मिटाओ, काँग्रेस हटाओ, देश बचाओ या अभियानाला भारतीय जनता पक्षानं सुरुवात केली आहे। 10 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत भाजपचे नेते गावागावात फिरून जनजागृती अभियान राबवणार आहेत। देशातील सर्व घोटाळ्यांना मागे टाकणारा कोळसा घोटाळा आहे, त्या सर्व घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, तसंच सिंचन क्षेत्रातील श्वेतपत्रिका सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तयार करावी, अशी मागणी रावसाहेब दानवेंनी केली आहे। नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 10 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च करून केवळ 1% सिंचन क्षमता निर्माण झाली, अशा प्रकारचं वक्तव्य सरकारमधल्याच मंत्र्यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की निष्पक्षपातीपणानं या घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली करावी। झी 24 तास एक पाऊल पुढे।